अत्तदीप व मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. मागे आपण SHVR अर्थात स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन या संदर्भात ऑनलाईन माहिती भरली होती. काहींनी पोर्टलवरती माहिती भरली, बऱ्याच जणांनी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपल्या शाळेची माहिती भरलेली होती. तर त्या भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपलं शाळेचं वैयक्तिक प्रत्येक शाळेचं स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन 2025-26 हे झालेलं आहे आणि आपल्याला एक सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन याचं प्रमाणपत्र असं मिळालेलं आहे. आणि या प्रमाणपत्रामध्ये आपल्या शाळेला किती स्टार मिळालेले आहेत हे सुद्धा नमूद केले आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की हे जे प्रमाणपत्र आहे हे आपल्याला कशा पद्धतीने डाउनलोड करता येईल. आधी वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर आपण स्कूल पोर्टल हे जर टाईप केलं आणि स्कूल पोर्टलच्या पेजवरती आपण आलो. इथे जर आपण स्क्रॉल केलं तर इथं आपल्याला खाली दिसते बघा ग्रीनमध्ये क्लिक हिअर आणि बाण दाखवलेला आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग SHVR. यावर जर आपण क्लिक केलं तर हे पेज आपलं लॉग इन पेज ओपन होणार आहे. किंवा आपल्याला टाईप करायचं आहे SHVR पोर्टल ही सर्च लिंक येईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर बघा SHVR पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेंट्रल गव्हर्नमेंटची निळी लिंक आपल्याला दिसते. त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर हे पेज येणार आहे. त्यानंतर बघा इथे उजव्या हाताकडे लॉग इन साइन अप ही टॅब दिसते. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या पेजवरती आपण लॉग इनच्या पेजवरती आलेलो आहोत. दोन्हीपैकी जे आपल्याला सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण इथे यायचं आहे. इथे आपण साइन इन या पेजवरती इथे आलेलो आहोत. बघा डिफॉल्ट इथे स्कूल युजर या गोलमध्ये टिक केलेले आहे. तिथेच आपल्याला ठेवायचे आहे कारण आपण एलिव्हेटर नाही किंवा नोडल ऑफिसर नाही आहे. आपलं जे प्रमाणपत्र आहे ते स्कूल लॉग इनवरती इथं आलेलं आहे. हे इथे आपण UDIS कोड टाकू शकतो. पासवर्ड जो असेल त्यावेळेचा तो टाकून कॅप्चा टाकून इथे साइन इन करू शकतो. किंवा जर पासवर्ड आठवत नसेल तर आपण इथं फॉरगॉट पासवर्ड करू शकतो. किंवा त्याहीपेक्षा आणखीन एक दुसरा पर्याय आहे बघा. इथे खाली जर आपण स्क्रॉल केलं तर साइन इन विथ OTP यावर जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला साइन इनचं फॉर्मेट बदलत आहे. इथं UDIS कोड आणि फक्त इंटर कॅप्चा येत आहे. तर इथं सेंड OTP केला तर आपल्याला मोबाईलवरती जो OTP येईल त्या OTPनुसार सुद्धा आपण साइन इन इथे होऊ शकतो. तर जी पद्धत आपल्याला योग्य वाटेल त्यानुसार आपल्याला इथे साइन इन व्हायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघा असा कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज आपल्याला येणार आहे. आणि त्यानंतर इथे आपण थोडंसं स्क्रॉल केलं की युअर सर्टिफिकेट आणि इथे पार्टिसिपंट सर्टिफिकेट डाउनलोडचं चिन्ह दिसते. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं नेट कसं चालतं त्यानुसार इथे जे आहे ते आपलं सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे. वरतीच बघा फाईल डाउनलोडेड, याला आपण इथे ओपन करू शकतो. आपल्या पाहिजे त्या ॲपमध्ये जास्त करून आपण WPS वापरतो. इथे आपल्याला हे आपलं प्रमाणपत्र दिसणार आहे ते इथे आपण शेअर करून याची प्रिंट आपण काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचं प्रमाणपत्र मिळवूयात. त्याचबरोबर काहींनी SHVR या ॲपवरून सुद्धा माहिती भरलेली असेल. तर या ॲपवरून आपल्याला कशा पद्धतीने सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल ते पाहूयात. हे ॲपला आपण ओपन करूयात. त्यानंतर आपली भाषा निवडूयात, कंटिन्यू करूयात. त्यानंतर स्कूल उपयोगकर्ता यावरती आपण क्लिक करूयात. जारी रेखेवरती क्लिक करूयात. काही परमिशन मागितले ते देऊयात आपण. त्यानंतर इथे आपल्याला UDIS कोड पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड भूल गए व जर विसरला असेल तर तिथून आपण करू शकतो. कॅप्चा टाकून इथे आपण साइन इन करू शकतो. किंवा साईडवर जसं होतं तसं OTP से साइन इन करे यालासुद्धा आपण क्लिक करू शकतो. साइन इन केल्यानंतर अशा पद्धतीने या स्क्रीनवरती ही माहिती दिसेल आणि इथून आपण प्रमाणपत्र जे दिलेलं आहे त्यावरती डाउनलोडच्याला क्लिक करू शकतो आणि आपलं प्रमाणपत्र डाउनलोड होईल जसं आपला नेट चालत आहे त्यानुसार. PDF मध्ये ते डाउनलोड सक्सेसफुली ते इंटरनल स्टोअरला आपला प्रमाणपत्र जे आहे ते डाउनलोड झालेलं आहे. तिथून आपण त्याची प्रिंट काढू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये
एवढंच, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.